तरुण वयात त्यांच्यावर वैधव्य येतं. हा पुरुषांचे आणि बायकांचे प्रॉब्लेम खरंच खूप वेगळे असतात. दोघांमध्ये कुठलं साम्य, कुठल्या समस्या त्यांना आजच्या काळात भेडसावतात? विधवांच्या बाबतीत आपल्याकडे बऱ्यापैकी बोललं जातं, पण विधुरांचं काय? ते इमोशनली खूप डॅमेज होतं त्याच्यामध्ये. आपल्या जवळचं कोणतरी गेलंय आपल्या समोर, तिथेच कोलॅप्स होतात. बायकांच्या केसमध्ये एक पार्टनरच गेलाय, तर आता पूर्ण घराचं फायनान्शियल मॅनेजमेंट मी कसं करू? कारण तोपर्यंत त्यांना व्यवहार बाहेर काहीच माहित नसतं. पुरुषांना मोहरी आणि जिरं यातला फरक माहिती नसतो. मुलगा मुलगी कितवीत शिकतायत हेही ठाऊक नसतं, कारण बायकोच सगळं मॅनेज करत असते. घरातल्यांचा देखील दृष्टिकोन बदललेला असतो. काही पुरुषांना डिझायर नसते परत लग्न करण्याची, तरी त्यांना फोर्स केलं जातं की मुलांचं कोण बघणार, तिची जबाबदारी आता आपल्यावरती पडेल ही भीती एक असते. करता पुरुष गेल्यावर सगळं तुमच्या डोक्यावर धाडकन कोसळतं एकदम. कोविडची लाट जेव्हा आली होती त्याच्या दुसऱ्या लाटीत आय लॉस्ट माय हजबंड. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. संसार हा दोघांनी बहरतो, पण यातला एक जण अचानक सोडून गेला तर दुसऱ्याच्या आयुष्यात अंधकार येतो. अशा वेळी आशेचा किरण ठरतात त्याच्या जवळच्या व्यक्ती. पण आयुष्यभरासाठी आलेलं हे दुःख आणि या दुःखातून तुम्हाला सांत्वन करण्यासाठी कोण किती काळ देऊ शकतो हे देखील महत्त्वाचं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या ताणतणावातून जात असते. अशा वेळी एकट्या पडलेल्यांना सहारा देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी किंवा त्यांना त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी गरज असते मानसिक आधाराची. आणि हाच आधार देण्यासाठी स्वयं एक्सप्लोर सेल्फ हा एक कम्युनिटी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. आणि या ग्रुपच्या संचालिका आज आमच्यासोबत आहेत. त्या आहेत डॉक्टर मेधा विश्वास. नमस्कार मेघा, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन, कारण आपल्या देशामध्ये अशी एक पहिली कम्युनिटी तू तयार केली आहेस की जिथे विधवा आणि विधूर यांना तुम्ही समुपदेशन करतात आणि मुख्य म्हणजे त्यांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी तू मदत करतेस. मला असा सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुला असा असेल की हे सुचलं कसं? आपल्या देशामध्ये विधवा आणि विधूर यांच्यासाठी काम करणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही तू कम्युनिटी स्थापन करावी असं तुला का वाटलं? सगळ्यात आधी तर थँक्यू की या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा खूप चॅलेंजिंग विषय पण तो घेतला आणि तो पोचवणं खूप गरजेचं आहे. विधवा आणि विधूर त्यापेक्षा पण मी म्हणेन तरुण वयात ज्यांच्यावर वैधव्य येतं. सो वी आर टॉकिंग अबाउट यंग विडोज आणि विडोअर्स. ओके, कारण सगळ्या एज ग्रुपमधले विधूर आणि विधवा असतात, पण आपण जी कम्युनिटी स्थापन केली आहे ती फक्त तरुण म्हणजे 18 ते 55 या वयोगटातल्या लोकांवर जेव्हा एकटं राहायची वेळ येते, त्यांचा पार्टनर जातो, म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ डिवोर्स, जातो म्हणजे एक्सपायर होतो, डेथमुळे जे सेपरेट होतात त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. सो अशी कम्युनिटी नाही आहे आपल्याकडे. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं विधवांसाठी भरपूर कम्युनिटीज आहेत सगळ्या वयोगटातल्या, त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने किंवा त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने. पण तरुण वयात ज्यांच्यावर वैधव्य येतं त्या पुरुषांचे आणि बायकांचे प्रॉब्लेम खरंच खूप वेगळे असतात. ती चॅलेंजेस खूप वेगळी असतात. तर त्यावर काम करणारी कुठचीच कम्युनिटी किंवा संस्था दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. आणि जे तुम्ही विचारलं की कसं सुचलं, तर जेव्हा खरं तर आपल्यावर वेळ येते त्याच्याशिवाय आपण हातपाय मारत नाही असं आपण म्हणतो, ते खरं आहे. तर दुर्दैवाने असं झालं की कोविडची लाट जेव्हा आली होती त्याच्या दुसऱ्या लाटीत, सेकंड वेव्हमध्ये आय लॉस्ट माय हजबंड. तर त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी एकदम तुमच्या डोक्यावर, एक पार्टनर आपला जातो म्हटल्यावर, घरातला अर्निंग सोर्स, मेन सोर्स करता पुरुष गेल्यावर सगळं तुमच्या डोक्यावर धाडकन कोसळतं एकदम आणि यू कॅनॉट फिगर आउट की आता काय पुढे. सो फॉर्च्युनेटली आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की आय एम फॉर्च्युनेट इनफ की मला चांगली फॅमिली सपोर्ट आहे किंवा मी बऱ्याच क्षेत्रामध्ये वावरत असते आणि नोकरी पण मी करत होते, त्यामुळे मला त्या गोष्टींच्या बाबतीत तितकासा प्रॉब्लेम नव्हता. बट स्टील मेंटल आणि इमोशनल वेलबिईंग हा एक जो आपल्याकडे विषय ज्याच्याबद्दल फारसं नाही बोललं जात. आणि जेव्हा पार्टनर जातो किंवा तरुण वयात तुमचा पार्टनर जातो तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा हिट होतात की त्याबद्दल तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावंसं वाटतं, तुम्हाला हँड होल्डिंग लागतं, तुम्हाला एक पुश लागतो, तुम्हाला एक चॅनलिंग लागतं, गायडन्स लागतो. हे देणाऱ्या कुठच्याच संस्था किंवा कम्युनिटीज आपल्याकडे नाही आहेत. आणि देन आय स्टार्टेड लुकिंग आउट फॉर दॅट आणि मला नाही मिळाल्या दुर्दैवाने. मग मी जेव्हा आणखीन शोधत गेले तेव्हा मला असं आढळलं की अमेरिका, US, कॅनडा
तेच म्हणजे US, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इथं याबद्दल अशा कम्युनिटीज आहेत आणि त्यांनी तिथल्या लेखकांनी त्याच्यावर पुस्तकं पण लिहिलेली आहेत, बऱ्याच लोकांनी कामं पण करून ठेवली आहेत. सो इट इज अ फोकस्ड एरिया की ज्याच्यावरती लोक काम करतात. बरेचसे टेड टॉक्स पण मला मिळाले आणि मग हळूहळू मी सगळं सावरत असताना किंवा आय स्टार्टेड कमिंग टू द टर्म्स स्लोली, माझ्या मनात असं आलं की थँकफुली आपल्याकडे तेवढं करेज किंवा रिसोर्सेस होते की जेणेकरून आपण साधारण 1-1.5 वर्षात आय कुड कम टू द टर्म्स. पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं होईल असं नाही. आणि तेव्हा मी रिसर्च पण करत होते आणि त्याचा टॉपिक पण थोडासा संलग्न वाटला मला. सो मी म्हटलं की कोणाची तरी वाट बघण्यापेक्षा व्हाय कांट आय स्टार्ट डुईंग इट, म्हणजे कोणीतरी येईल मग करेल असं करण्यापेक्षा आपण ॲटलिस्ट इनिशिएट तरी करूया. काय होईल, फार फार तर पहिले मिळणार नाही रिस्पॉन्स, पण थोडा तरी येईल. पण हा टॉपिक कोणी घेतच नाही आहे ना, कोणाला ह्याबद्दल बोलायचं आहे. म्हणजे तरी मी म्हणेन की विधवांच्या बाबतीत आपल्याकडे बऱ्यापैकी बोललं जातं, पण विधुरांचं काय, त्याच्यात सुद्धा जे यंग विडोअर्स आहेत, यंग एजमध्ये ज्यांच्यावर वैधव्य येतं पुरुषांवर, त्या बाबतीत तर काही व्हॉइसच नाही आहे. सो तिथून ॲक्च्युली सुरुवात झाली आणि मग साईड बाय साईड मी माझं रिसर्च कंप्लीट करत होते. ॲडिशनली मी त्याच्यात काही सायकोलॉजिकल जे काही लर्निंग असतात ते ॲड करत गेले आणि मग हळूहळू सुरुवात झाली अशी ती संकल्पना. हो. तर कम्युनिटी बेसिकली म्हणजे तिथूनच की आपण सुरुवात करू. जसं आपण सुरुवात करतो तसं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत जातात, जसे आपल्याकडे केसेस येत जातात. त्यामुळे तशा इम्प्रूव्हमेंट्स पण होत आहेत, अजूनही होत आहेत. त्या मी इन्कॉर्पोरेट करते, कारण प्रत्येक केस जेव्हा येते त्या अनुषंगाने नवीन नवीन प्रॉब्लेम्स पण तुम्हाला कळतात. सो ते पण आपण इन्क्लुजन त्याचं करत असतो. तू डॉक्टरेट मिळवलेली आहेस, त्या डॉक्टरेटचा यामध्ये काय तुला उपयोग होतो? हो, मुळात तुम्हाला खूप गंमत वाटेल की वेगवेगळ्या क्षेत्रात मी कशी कलेक्टिव्हली काम करते. मुळात मी IT प्रोफेशनल आहे, म्हणजे मी जॉब करते. गेल्या 20-25 वर्षापासून मी संगीत, नाटकं आणि थिएटर याला संलग्न आहेत. बऱ्याचशा ठिकाणी मी सिरियल्स, ॲड्समधनं काम केलं आहे. व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट पण आहे. सो इट इज अ पॅरलल प्रोफेशन फॉर मी. आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून मला नेहमीच एक खूप त्याच्याबद्दल पॅशन आहे. आणि मला असं वाटायचं पहिल्यापासूनच की थिएटर हा एक खूप संपूर्ण विषय आहे, ज्याच्यामध्ये अगदी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून सगळंच कव्हर केलं जातं. ते तुम्हाला एक संपूर्ण व्यक्ती बनवण्यासाठी उपयोगी पडत असतं. तर माझा रिसर्चचा सब्जेक्ट मी तोच सिलेक्ट केला बिकॉज इट टॉक्स अबाउट द मॅनेजमेंट ओव्हरऑल. तर मग माझा विषय हा आहे की थिएटर अँड इफेक्टिव्ह अँड होलिस्टिक अप्रोच टू पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट अँड वर्क लाईफ बॅलन्स. सो इट इन्क्लुजेस इट ऑल. कारण त्याची जी टेक्निक्स आहेत, नॉर्मली आपण कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल वगैरे खूप शिकतो, मोटिवेशनल स्पीचेस आपण ऐकतो, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. पण थिएटर हा एक असा अप्रोच आहे की जो यूज करून ह्याला एक वेगळा आयाम देता येतो. सो मी तो सब्जेक्ट सिलेक्ट केला आणि त्याच्यात मी रिसर्च केलं आणि त्याचा मला या सगळ्यातच उपयोग होतो आहे. म्हणजे कन्सल्टेशन म्हणा, कम्युनिटी म्हणा, किंवा माझं डे इन डे आउट लाईफ म्हणा. पहिल्यांदा जेव्हा तू कम्युनिटी म्हणजे सुरू केलीस त्यावेळी तो कोविडचाच पूर्ण काळ होता. सगळ्या गोष्टी ऑनलाईनच, म्हणजे सगळं डॉक्टरसुद्धा ऑनलाईनच अवेलेबल होते आणि तू जी कम्युनिटी केलेली आहे त्यावेळी तर ह्या घटना सातत्याने घडत होत्या. कोणाचा तरी जोडीदार जात होता, म्हणजे फार भयंकर ते दिवस होते. अशा वेळी तुझ्याकडे पहिल्या जे आले असतील काउन्सिलिंगसाठी, तर ते म्हणजे ते पण याच्याशीच कनेक्टेड होते, कोविडमध्येच त्यांचे कोणी गेले होते तसं? मुळात जसं मी म्हटलं की मलाच सगळं सावरायला आणि ही संकल्पना मुळात रुजवण्यासाठी इट टूक मी अराउंड 1 year. कारण माझ्यावरच इतक्या जबाबदाऱ्या होत्या आणि ते सगळं सेटल करण्यात मला तेवढा वेळ जातोच. म्हणजे प्रत्येकासाठी तो कालावधी वेगवेगळा असू शकतो, पण त्या ग्रीफमधनं सावरणं आणि सगळ्या गोष्टी अलाइन करणं, म्हणजे मॉनिटरी लेवलला, फायनान्शियल लेवलला आणि तुमचा जॉब, आणखीन बाकीच्या सगळ्या गोष्टी, घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं, हे सगळं करून मला 1-1.5 वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली. त्यामुळे त्या कालावधीत मला अशा काही केसेस, म्हणजे मी तो विचारच केला नव्हता. आय वॉज जस्ट इन टू दॅट प्रोसेस टू फॉर्म अ कम्युनिटी. पण ती ॲक्च्युली प्रत्यक्षात यायला एक 2022 डिसेंबर महिना, म्हणजे 1.5 वर्षानंतर
आय हॅड अ थॉट की आपण नाही, आता आपण लॉन्च करूया. कारण तोपर्यंत माझ्याकडे इनफ मटेरियल होतं, मी त्याचा बऱ्यापैकी अभ्यास केला होता. आणखीन माझ्याकडे मी सेटल झाले होते बऱ्यापैकी, आणि मला वाटलं की आता मी पुढे जाऊ शकते. आणि तोपर्यंत माझं रिसर्चसुद्धा कंप्लीट झालं होतं. तुझ्याकडे जे येणारे आता जे आहेत, म्हणजे जे विधूर असतील किंवा विधवा असतील तुझ्याकडे येतात, म्हणजे दोघांमध्ये कुठलं साम्य, कुठल्या समस्या त्यांना आजच्या काळात भेडसावतात? बरोबर. ओके, सो आपल्याकडे लोकांना इथपासूनच माहिती नाही आहे की काउन्सिलिंग आणि कन्सल्टेशनमध्ये काय फरक आहे. काउन्सिलिंग इज अ बिग अम्ब्रेला, आणि ती पूर्णपणे एक सायकियाट्री किंवा सायकोलॉजिकल हेल्थ ह्याच्या अंडर काउन्सिलिंग आपण सेशन घेतो. व्हेअरएज कन्सल्टेशन इज व्हेरी फोकस्ड. म्हणजे एका फोकस्ड ग्रुपला जेव्हा तुम्ही टार्गेट करता आणि फक्त त्यांच्यासाठी काम करता कुठल्याही क्षेत्रात, देन इट इज कॉल्ड ॲज कन्सल्टिंग. सो बेसिकली जेव्हा ही कम्युनिटी सुरू केली किंवा त्यांचं कन्सल्टेशन सुरू केलं, तेव्हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम जे कॉमन तुम्ही म्हणलात ते फेस करावे लागतात. तर मी पॉईंट बाय पॉईंट तुम्हाला सांगते की सगळ्यात पहिले तर तरुण वयात ही पहिली डेथ असू शकते बघितलेली, त्याआधी डेथच बघितलेली नसते. पुरुषांच्या बाबतीत कदाचित शक्य असतं की ते खूप सोशलाइज्ड असतात आणि ह्या प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण काही वेळेला असं होतं की त्यांनी बघितलेलं असतं, दे आर ग्रोन अप इन अ व्हेरी सिक्युअर्ड ॲटमॉस्फिअर. पण स्त्रियांच्या बाबतीत बेसिकली की असं होऊ शकतं की हिट होणं पहिलं की आपल्या जवळचं कोणतरी गेलं आहे आपल्यासमोर, इतक्या जवळचं, हेच मुळात पहिलं आयुष्यातलं फेस केलेली गोष्ट असू शकते. सो तिथेच कोलॅप्स होतात की इतकं जवळचं कोणतरी लूज झालं आहे, हा एक पॉसिबिलिटी असू शकते. त्याच्यानंतर लगेचचे येणारे प्रश्न म्हणजे आता पुढे काय, व्हॉट फ्युचर होल्ड्स, की मी पुढे मनी मॅनेजमेंट कसं करायचं आहे. पुरुषांच्या बाबतीत आपल्याकडे असं गृहीत धरलं जातं की त्यांनी घर रन करायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तितकेसे प्रश्न म्हणजे चॉईसच नसतो, त्यांना करावंच लागतं. बट व्हेअरॅज बायकांच्या केसमध्ये, वेदर इट इज अ वर्किंग वुमन ऑर नॉन वर्किंग वुमन, हाऊसवाईफ, दोघींनाही प्रश्न हा असतोच की एक पार्टनरच गेला आहे, तर आता पूर्ण घराचं फायनान्शियल मॅनेजमेंट मी कसं करू. म्हणजे फायनान्सचे प्रश्न सगळ्यात पहिले येतात. येस. आणि त्याच्यात पण मुलं असतील तर मग त्यांना मी त्याच पद्धतीचं संगोपन पुढे देऊ शकेन का, की त्यांना काही कॉम्प्रोमाइजेस करायला लागतील इन टर्म्स ऑफ एज्युकेशन, इन टर्म्स ऑफ लाईफस्टाईल, जी आपण दोघं अर्न करत असताना जी थोडी आपण छान पद्धतीने जगू शकतो, ते आता मला कुठे कॉम्प्रोमाइज करायला लागेल का, हा एक प्रश्न येतो. मग त्याच्यात मुलं ॲडजस्ट होतील का, मुलं कोऑपरेट करतील का, हे प्रश्न येतात. हे तर बेसिकच आहेत. त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य मग मला पूर्ण एकट्यानेच काढायचं आहे का, की पुढे जाऊन मी काही पुढे विचार करायचा आहे. अर्थात तेव्हा आपण त्या झोनमध्येच नसतो, पण इट कुड बी अ रँडम थॉट, कारण आपण दोघांविषयी बोलतो आहे. सो स्त्रियांच्या बाबतीत काही प्रश्न असतात, पुरुषांच्या बाबतीत काही प्रश्न असतात. जो मी आत्ता बोलते की मी पूर्ण आयुष्य एकटाच राहू का, हे पुरुषांच्या बाबतीत होतं. त्यांना हा प्रश्न पडू शकतो की अरे मी पूर्ण आयुष्य कसं एकटा काढू, कोणी मला कंपॅनियन पाहिजे का. तर हा एक प्रश्न येऊ शकतो. लॉस ऑफ फायनान्शियल सिक्युरिटी जे आपण बोललो, लॉस ऑफ आयडेंटिटी स्त्रियांच्या बाबतीत, म्हणजे मिसेस असतं ते डायरेक्ट श्रीमती होऊन जातात. सो इट्स अ चेंज करायला पेपरवर खूप सोपं आहे, बट इट्स अ बिग जर्नी, कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्व असतात की तुमचं सोशल स्टेटसच एकदम जातं. आणि आपण किती पुढारलेले असलो ना, जरी आपण 21व्या शतकात जगतोय, तरीसुद्धा अशा ठिकाणी वेळोवेळी त्यांना हे फील करून दिलं जातं की यू आर होल्डिंग अ डिफरंट मरायटल स्टेटस नाव. ते पुरुषांच्या बाबतीत फारसा फरक नाही पडत सिंगल असले तरी. पण जे सोशल गॅदरिंग्ज असतात की जिथे आयडेंटिटी तुमची हायलाईट होत असते स्त्रियांची सतत, तिथे पण हे सतत फील करून दिलं जातं इदर, किंवा त्यांना स्वतःलाच फील होतं की आता नाही यार, आय कॅनॉट बी अ पार्ट ऑफ दीज गॅदरिंग्स एनिमोर. सो ती एक लॉस ऑफ आयडेंटिटी हा एक जो विषय आहे तो स्त्रियांच्या बाबतीत होऊ शकतो. कॉन्फिडन्स, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, मग हे दोघांच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणजे सतत आयुष्यभर नवऱ्यावरती डिपेंड राहणाऱ्या महिलांना जास्त त्रास होतो. किंवा व्हाईस वर्सा, की पुरुषांना मोहरी आणि जिरं यातला फरक माहिती नसतो, कारण स्वयंपाकघरात कधी गेलेलेच नसतात. हाऊस होल्ड मॅनेज करणं हे यांना माहिती नसतं. काहींच्या केसेसमध्ये असं पण झालं की मुलगा मुलगी कितवीत शिकतायत हेही ठाऊक नसतं, कुठच्या क्लासला जात आहेत, कारण बायकोच सगळं मॅनेज करत असते हाऊस होल्ड. लॉन्ड्रीवाल्याला कधी द्यायचे कपडे, ते कुठनं आणायचे, तो कधी आणून देतो, ते खर्च काय असतात, हे घरातली भाजी, या सगळ्या गोष्टी त्यांना नसतात माहिती.
कारण कधी पडलेल्याच नसतात. इट इज अ डिव्हिजन ऑफ वर्क ऑलवेज, राईट. व्हेरॅज बायकांना थोडं मल्टीटास्क करायची सवय असतेच. म्हणजे जरी तुम्ही नोकरी करत असलात तरी घर हे बघावंच लागतं. त्यामुळे त्या कोप करू शकतात. ज्या वर्किंग प्रोफेशनल आहेत त्या पटकन करू शकतात कोप. पण इथे आपण वी आर टॉकिंग अबाउट द मेंटल सपोर्ट किंवा इमोशनल सपोर्ट. तर हे काही प्रॉब्लेम्स असतात जे मी कॉमनली सगळे कवर करते. फॅमिली स्ट्रक्चर ते कोलॅप्स होतो. म्हणजे तुमची 4 जणांची फॅमिली असेल, आता एक व्यक्ती गेली, मग तिघंच पूर्ण एक माणूसच, ते स्ट्रक्चर पूर्ण बदलून जातं. तुमचं लॉस ऑफ हेल्थ, एनर्जी, कारण ग्रीफ इज व्हेरी एनर्जी टेकिंग. तुम्ही सतत त्याच झोनमध्ये राहताय ऑब्व्हियसली, कारण तुम्हाला पदोपदी त्या गोष्टी आठवत राहणार तुमच्या पार्टनरच्या, की ती काय करत होती किंवा तो काय करत होता, आणि आता मला एकटीला किंवा एकट्याला मॅनेज करायचं आहे. सो इट टेक्स अ लॉट ऑफ एनर्जी. त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवर होऊ शकतो. यू कॅनॉट स्लीप, राईट. त्या सगळ्या इट इज ऑल इंटरलिंक. सो तो एक परिणाम होऊ शकतो. पुरुषांच्या बाबतीत मी म्हणेन अँगर मॅनेजमेंट. त्यांना राग येतो प्रत्येक गोष्ट, आय कॅनॉट मॅनेज इट. जसं आपण स्त्रिया रडतो ना, ते चिडतात. आणि मग तो अँगर जर योग्य पद्धतीने निघाला नाही तर त्याचं रूपांतरण काही चुकीच्या मार्गाने जाण्यामध्ये होतं आहे का, किंवा ते वेंट आऊट करण्यासाठी काही चुकीची संगत त्यांना लागते का, किंवा चुकीचे मार्ग काही अवलंबले जात आहेत का, टेम्पररी सोल्युशन्स ज्याला म्हणतात. तसं पुरुषांच्या बाबतीत होऊ शकतं. अँगर मॅनेजमेंट होत नाही त्यांच्याकडनं. किंवा पुरुषांच्या बाबतीत एक गंमतशीर मी तुम्हाला सांगेन की काही पुरुषांना डिझायर नसते परत लग्न करण्याची, बट तरी त्यांना फोर्स केलं जातं की मुलांचं कोण बघणार आता, तर तू लग्न कर. असं घरचेच, म्हणजे घरचे किंवा त्याच्या आजूबाजूचे लोकच तो टाईमच देत नाहीत त्या व्यक्तीला रिकवर होण्यासाठी त्या ग्रीफमधून. इफ ही इज नॉट विलिंग देन यू कॅनॉट फोर्स, राईट. पण आपल्याकडे ती मुभाच नाही दिली जात त्यांना ग्रीव्ह करण्यासाठी की तो तेवढा टाईम पिरियड द्यायला पाहिजे, किंवा तितका वेळ त्यांनी घेऊन विचार करून त्यांच्या स्वतःच्या मर्जीने त्यांनी रिमॅरेज करायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरुषांच्या बाबतीत खूप होतात. सो तो एक चॅलेंज. म्हणजे बरेच लोक असे येतात की आम्हाला नाही करायचं आहे पण मला फोर्स केला जातो आहे की कसं मॅनेज करणार आहे. व्हेअरॅज देर आर पीपल हू आर मॅनेजिंग बोथ द थिंग्स, की होतं म्हणजे ते करू शकतात. असेही पुरुष येतात, सगळ्याच प्रकारचं आहे. त्याच्यानंतर अजून एक सोशल लेवल. हे मी पर्सनल लेवलचे प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले की काय फेस करायला लागतात. सोशल लेवलचे प्रॉब्लेम, ऑटो रिक्षा सिंड्रम म्हणतात त्याला. म्हणजे जसं रिक्षाला 3 चाकं असतात आणि एक चाक एकटंच चालत असतं आणि 2 चाकं सोबत चालत असतात. सो तुमच्याबरोबरचे जे फ्रेंड्स आहेत, कपल फ्रेंड्स, ज्याच्याबरोबर तुम्ही अगोदर जात होतात, मिक्स होत होतात, ते दूर जातात बिकॉज दे आर इन अ जोडी कपल आणि तुम्ही एकटेच चालताय. सो इट इज लाईक अ ऑटो रिक्षा, की तुम्हाला असा फील येत राहतो की मी एकटेच ड्राईव्ह किंवा एकटाच ड्राईव्ह करतोय, एकच चाक चालतंय आणि दे आर स्टील टुगेदर. सो कुठेतरी आणि कुठेतरी तुम्ही मग अलूफ होत जाता किंवा तुम्हाला अलूफ केलंही जातं समहाऊ, कळत किंवा न कळत, इंटेन्शनली नॉन इंटेन्शनली ह्या गोष्टी होतात की आता काय बोलायचं हेच लोकांना कळत नाही. कसं याला मी सांत्वना देऊ, असंही होऊ शकतं. किंवा काही लोक डायरेक्ट अवॉइडच करायला लागतात सोशल केसमध्ये, स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या बाबतीत. जास्ती स्त्रियांना तर फेस करावंच लागतं. म्हणजे अशा गॅदरिंगला जात नाहीत, सोशल गॅदरिंग. अवॉइडन्स खूप यायला लागतो. किंवा मग अरे बापरे काय बोलायचं आता हिच्याशी, किंवा काय बोलायचं ह्याच्याशी, नको बाबा कशाला. किंवा मग आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तिथे तर मग असं पण व्हायला लागतं, अरे यार हिचं सारखं तेच असतं किंवा ह्याचं सारखं तेच असतं, तेच विषय, तो तेच बोलतो, त्याच विषयाबद्दल बोलतो, मग अवॉइड करायला लागतात, असंही होतं. सो असे वेगवेगळे खूप प्रश्न आहेत जे पर्सनल आहेत, सोशो पर्सनल आहेत आणि सोशल पण आहेत. अशा वेगवेगळ्या फ्रंट्सवर, म्हणजे हे फार कमी मी तुम्हाला सांगितले कारण आपल्याला बरंच कवर करायचं आहे थोड्या वेळात. सो असे मेन प्रश्न हे असतात की फेस करावे लागतात. आणि ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला सतत पुश केलं जातं की नाही, यू हॅव टू डू एनिवे, वी हॅव टू डू, वी आर अवेअर. पण ते जे हायकअप्स येतात, इमोशनल हायकअप्स, की नाही मला थोडा वेळ स्वतःबरोबर हवा आहे, किंवा काही महत्त्वाच्या घटना असतात, ॲनिव्हर्सरीज असतात, बर्थडेज असतात, काही लोकेशन्स असतात. सो त्या आठवणी तुम्हाला पुन्हा येत राहतात कारण तुमचं डेली रुटीन पण सगळं डिस्टर्ब होतं, की कामाची डिव्हिजन तिथपासूनच सुरुवात होते मुळात,
की सकाळी उठल्यापासून जबाबदारी पण अचानक सगळ्या एक्झॅक्टली. येऊन पडतात. आणि काही गॅदरिंग्ज असतात, काही ठिकाणं असतात जिथे आपण गेलेलो असतो, जिथे तुम्ही परत एन्काउंटर होता त्या गोष्टीशी. मग त्या आठवणी तुम्हाला परत परत येत राहतात आणि मग कुठेतरी मग गिल्ट येत राहतो, ग्रीफ येतं, अँगर येतो, मीच का असं पण होतं, माझ्याच बाबतीत का झालं, मग मी कसं कोपअप करू. सो प्रत्येक व्यक्तीची ही प्रोसेस वेगवेगळी असते अँड वी हॅव टू अंडरस्टँड की प्रत्येकाला त्यातून बाहेर निघण्यासाठी थोडा थोडा टाईम त्या त्या पद्धतीने द्यायला हवा. सो ज्या काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याबद्दल आपण पुढे बोलूच की काय आपण करतो. पण हे सगळे पण मला मी स्पेशली असं विचारेल की ज्या पूर्णपणे म्हणजे गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्या इमोशनली खूप डॅमेज होतात त्याच्यामध्ये. कारण तोपर्यंत त्यांना व्यवहार बाहेर काहीच माहीत नसतं, सगळं म्हणजे मिस्टर किंवा नवरा म्हणजे नवरा करत असतो, त्यामुळे त्या टोटली डिपेंडंट असतात. त्याने कमवून आणून द्यायचे आणि यांनी घर चालवायचे, या भूमिका त्यांच्या ठरलेल्या असतात. अचानक त्या दोन्ही भूमिकेत जाणं फार अवघड असतं अशा वेळी. तर पुरुषांच्या बाबतीत जसं तू सांगितलंस की त्यांना म्हणजे हाऊसहोल्ड जे काम आहे ते खूप त्यांच्यासाठी खूप म्हणजे ते इरिटेटिंग असतं आणि चिडचिड होणं त्याच्यामुळे ते म्हणजे मिसमॅनेज करून होतं त्यांच्याकडनं, ते त्याला वेळ लागतो, ते नीड सम टाईम. तर ह्या सगळ्यांमध्ये स्त्री आणि पुरुष यांची मानसिकता बदललेली असते. त्यावेळी पार्टनर विना जगणं अवघड असतं आणि त्यात मूल असेल तर ते अजून खूप म्हणजे अनबेअरेबल असतं याचं. तर ह्याच्यामध्ये मानसिक अवस्था ढासळते, त्याचे परिणाम दीर्घ परिणाम होतात, त्यांच्या मुलांवरती पण होतात. तुम्ही जेव्हा कन्सल्टेशन करतात, तुमच्या कन्सल्टेशनमुळे अशा स्थितीला गेलेले किती जण पुन्हा एक स्टेबल लाईफमध्ये आलेले आहेत, त्याबद्दल काय सांगशील? हो. आता मुळात ही कन्सेप्ट इथे रुजवण्यासाठीच जसं मी मगाशी म्हटलं, लोकांना ठाऊकच नाही की अशी काय कम्युनिटी आहे. मुळात कम्युनिटी म्हणजे काय, इथपासूनच लोकांची सुरुवात असते. त्यामुळे अर्थातच 3 वर्ष, आता 3-3.5 वर्ष होऊन गेली आहेत, तर हे लोकांपर्यंत पोचून तिथं रुजून ॲक्च्युली लोक जे कन्सल्टेशन येतात ह्याला ऑब्व्हियसली वेळ जाणार आहे. सो आता 14-15 लोक आहेत. तरी मी म्हणेन इट इज क्वाईट अ हायर नंबर, कारण मला एवढंही एक्सपेक्टेड नव्हतं, कारण माहितीच नाही आहे त्याबद्दल. आणि मग मी कसं बोलू, काय बोलू, म्हणजे किती वेळेला मला जायला लागेल, समजून घेईल का समोरचा माणूस. मग त्यातून येणारे काही साईड इफेक्ट्स की हे खूप स्क्रुटिनाईज करून घ्यावं लागतं. जेव्हा पहिल्यांदी व्यक्ती येते, मग त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं प्रॉपरली स्क्रीनिंग, 2-3 सेशन स्क्रीनिंगमध्येच जातात. बॅकग्राऊंड समजून घेणं, कशा पद्धतीने पार्टनर गेला आहे, कुठच्या सिच्युएशनमध्ये गेला आहे, काय एजला गेला आहे, ह्याच्यावर पण ग्रीफ वेगवेगळं डिपेंड असतं. कोणी सुसायडल डेथ केली असेल, म्हणजे झाली असेल, तर त्याचं ग्रीफ वेगळं असतं. कोणाची ॲक्सिडेंटल असेल, कोणी काही बऱ्याच जुन्या आजारांनी बरेच वर्ष आजाराशी झुंजत असेल आणि मग गेलेली असेल, ह्या प्रत्येकाला ग्रीफ आहे, एक पॅटर्न आहे, पण त्याचे पॅटर्न्स डिफरंट आहेत. सो आणि ती व्यक्ती कशी आहे मुळात तुमच्याकडे आलेली, कारण प्रत्येकाचा इमोशनल कोशंट आणि प्रत्येकाचं दुःख घेण्याची किंवा पचवण्याची ताकद ही प्रत्येकाची सेम नसते. मग बी इट अ हाऊसवाईफ और बी इट अ वर्किंग प्रोफेशनल, जसं तुम्ही म्हणलात, तर जरुरी नाही आहे की एखादी हाऊसवाईफ आहे म्हणून ती पटकन सावरणार नाही, आणि जरुरी असंही नाही आहे की एखादी वर्किंग प्रोफेशनल आहे म्हणून ती पटकन सावरेल. इट कॅन बी अ कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ ॲज वेल, कारण ते इमोशनल प्रत्येकाचं डिपेंड असतं. आणि तुम्हाला ना म्हणजे ते समजून घेण्यासाठी थोडा वेळ त्यांना बोलतं करण्यासाठी सुद्धा, की काय पद्धतीने हे झालं. कारण काही वेळेला ते मोस्ट ऑफ द लोक जेव्हा येतात ना, ते ग्रीफ तर असतंच, चिडचिड असते, गिल्ट असतो. हो, म्हणजे आपण हे त्यावेळी नाही केलं, त्यावेळी करायला हवं होतं, कदाचित मी हे केलं असतं तर, म्हणजे आपण म्हणतो की जिवंतपणी किंमत नव्हती आणि गेल्यावरती तुम्ही, किंवा त्या प्रोसेसमध्ये काय झालं असेल हे जे आपण फिगर आउट करतो ना, की यू डोंट गेट अ क्लोजर टू इट, की एक्झॅक्टली आपल्या पार्टनर जेव्हा गेला तेव्हा काय झालं असेल, किंवा त्याने एखाद्याने सुसाईड केली तर वाय डिड ही टूक दॅट स्टेप, किंवा त्याने किंवा तिने ही स्टेप का घेतली, तोपर्यंत येईपर्यंत मला कसं कळलं नाही, मग मी कुठे चुकले का, कमी पडलो का, किंवा कमी पडले का समजून घेण्यात, किंवा माझ्याकडनं काही राहिलं का, हे प्रश्न पुन्हा पुन्हा येत जातात डोक्यात. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ग्रीफ, अँगर, एन्झायटी आणि गिल्ट.
सगळ्याचं एकत्रित कॉम्बिनेशन असतं. सो ते समजून घेण्यासाठी तेवढा वेळ त्यांना देणं. मग वर्किंग नॉन वर्किंग असं काही डिफरन्शिएट मी तरी करत नाही, कारण इट डिपेंड्स, व्यक्तिसापेक्ष असतं ते, की तुम्ही पटकन कसं त्या गोष्टी ॲक्सेप्ट करता. ह्याच्यात सगळ्यात पहिली स्टेप ही असते ॲक्सेप्टन्स, आणि तो ॲक्सेप्टन्स येण्यासाठीच खूप मोठा कालावधी जातो. म्हणजे ते स्वीकारणं की आज आपण एकटे राहिलो तर आपला सोबती नाही आहे. येस, आणि एवी तेवी तुम्हाला ते करायचंच आहे. सो त्याला एक नवा दृष्टिकोन किंवा नवा आयाम देणं, किंवा त्यांना हे सांगणं की आधी तुम्ही या सगळ्या गोष्टी डिवाईड करून करत होतात ॲज 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. नाव यू हॅव टू डू इट अलोन, सो यू आर बिकमिंग कम्प्लीट. ओके, म्हणजे त्याच्यातून तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह एक अप्रोच कसा काढता येईल ते दाखवा. की तुम्ही हाऊसवाईफ आहात, हरकत नाही, पण असं काही नाही ना की शिकू शकत नाही. सो त्यांना तो दृष्टिकोन देणं, किंवा त्यांना तो कॉन्फिडन्स, जो मी मगाशी लॉस ऑफ कॉन्फिडन्स म्हटलं, की फेस करू शकत नाहीत. कसं करतात मला माहिती नाही. रादर मी अशाही गोष्टी बघितलेल्या आहेत की असेही क्लायंट्स आलेले आहेत जे वर्किंग, ती महिला करते, नोकरी करते, चांगल्या पगाराची नोकरी आहे, बट शी डज नॉट नो की तिचा पगार कुठे इन्व्हेस्ट केला आहे नवऱ्याने. घेतला पगार आणि देऊन टाकला, तो बघेल, राईट. किंवा डेथ सर्टिफिकेट कुठनं घेतात माहितीच नसतं. म्हणजे ऑल्दो शी इज वर्किंग, शी इज नॉट अवेअर. तर तो अवेअरनेस देणं, समजून घेणं, त्यांना डेली काही टेक्निक्स सांगणं, डेली चॅलेंजेस जे येतात, म्हणजे डेलीपासून लाँग टर्मपर्यंत. सो त्याची एक जर्नलिंग असतं, त्याची काही टेक्निक्स असतात. सो ती शिकवली जातात. तेवढा त्यांना पेशन्स ठेवून वेळ देणं, मेन म्हणजे त्यांना समजून घेणं, ऐकणं. आपल्याला आजकाल सगळ्यांना स्वतःचं सांगायचं असतं, कोणाला समोरच्याचं ऐकायचं नसतं, आणि परत परत तर अजिबातच ऐकायचं नसतं. सो तेवढा वेळ त्यांना देणं, ते ऐकून घेणं, त्यांना त्या प्रकारची सोल्युशन, सगळ्याला सोल्युशन असेल असंही नाही, आणि ते त्यांनाही ठाऊक असतं की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन नसतं. पण तेव्हा ना तुम्हाला फक्त कोणतरी समजून ऐकून घेणारं, आणि त्यातून तुम्हाला काय नेव्हिगेशन मिळतं आहे, समोरची व्यक्ती तुम्हाला काय सांगते, ह्याचीच मोस्टली गरज असते येणाऱ्या लोकांना. सो अशा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. मग इट इज कॉमन फॉर अ वर्किंग प्रोफेशनल और नॉन वर्किंग प्रोफेशनल, कारण इट कॅन बी डिफरंट. म्हणजे जरुरी नाही. फक्त काय असतं, तुम्ही म्हणलात की वर्किंग प्रोफेशनल त्या टाईम पिरियडसाठी थोडा एंगेज राहतो, आणि माइंड बिझी राहतं, थोडं बिझी राहतं. तुम्ही तुमच्या कामात थोडे व्यस्त होऊन जाता. सोशलायझिंग होतं तुमचं बऱ्यापैकी बाहेर गेल्यामुळे. तुम्ही 4 नवीन लोकांना भेटता, 4 नवीन गोष्टी तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला शिकायला लागतात. सो हे नॉन वर्किंग प्रोफेशनलच्या, म्हणजे नॉन वर्किंग वुमन किंवा मेन पण असं असू शकतं की आपल्याकडे नाही आहे, पण फॉरेनला ही कन्सेप्ट आहे की बायको नोकरी करते आणि नवरा घर सांभाळतो. हाऊस हजबंड, आपल्याकडे हाऊस वाईफ आहे तसं. सो तसंही होऊ शकतं. तर त्यांना तो एक अँगल देणं मुळात, की यू आर गेटिंग अन अपॉर्च्युनिटी टू बिकम अ कम्प्लीट पर्सन. सो तुम्हाला बाहेरच्या गोष्टी पण येत आहेत, आणि तुम्ही घरातलं पण करताय. हा एक दृष्टिकोन देणं, की इट इज अन अपॉर्च्युनिटी, यू लुक ॲट इट ॲज अन अपॉर्च्युनिटी, नॉट ॲज अ फेल्युअर. आजही आपल्या समाजामध्ये प्रामुख्याने मी म्हणेल की विधवा महिला किंवा एकल महिला असतील, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो जुना आहे तोच आहे, फार काही बदललेला नाही आहे. लोक फक्त सांगताना तो सांगतात, थोडंसं आम्ही ॲडव्हान्स झालो आहे म्हणून, पण म्हणजे रूट्समध्ये तेच थॉट्स त्यांच्या असतात. तुझ्याकडे अशा काही महिला येतात की जेव्हा की बाबा सगळं आता म्हणजे नाही आहेत, मी एकटीच राहिलेले आहे, पण घरातल्यांचा देखील दृष्टिकोन बदललेला असतो, तिची जबाबदारी आता आपल्यावरती पडेल ही भीती एक असते, त्यामुळे हळूहळू मग त्यांच्यापासून थोडंसं लांब जाणं, तिच्या जबाबदाऱ्या घेणं, त्यात मूल असेल तर अजून थोडंसं लांब जाणं, की नंतर मग ह्यांचं सगळी जबाबदारी आपल्यावरती येईल. अशा देखील महिला आजही आहेत. तर तुझ्याकडे अशा काही महिला येतात का, म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन, आणि तू त्यांना मग कशा पद्धतीने कन्सल्टेशन देतेस? मुळात त्यांना मी आधी विचारते की त्यांचे नातेसंबंध कसे आहेत घरातल्यांशी, किंवा त्यांची बॅकग्राऊंड काय आहे. जसं मी म्हटलं की त्यांचं व्यवस्थित स्क्रीनिंग केलं जातं, किंवा आत्तापर्यंत जे काही लाईफ त्या जगल्यात तेव्हा त्यांचे इतरांशी रिलेशनशिप कसे होते,
खरंच चांगले होते का वरवर दाखवायला चांगले होते, की काय रूट कॉज काय आहे त्याच्यामध्ये, ते खूप मॅटर करतं. ते खूप मॅटर करतं. कारण मुळात तो एक प्रिज्युडाईज माइंड घेऊनच ती व्यक्ती येत असेल किंवा घरच्यांचं सुद्धा तसंच असेल, तर मुळात ते तुम्हाला त्याच्यावर मेन कन्सल्टेशन द्यावं लागतं. की मी म्हटलं ना, सगळ्याचं मूळ आहे ॲक्सेप्टन्स. आपल्याला फ्रिक्शन कधी होतं किंवा संघर्ष आपण म्हणतो वैचारिक असो किंवा कुठच्याही पद्धतीचा, तो कधी होतो जेव्हा आपल्याला ती गोष्ट स्वीकारणं हे मान्य नसतं. सो मुळात सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्याच्या मुळाशी जी आहे ती म्हणजे ॲक्सेप्टन्स, की हो, मला आता कोणीही मदत करणार नाही आहे, हे ॲक्सेप्ट करणं. कारण ती कुठेतरी होप असते ना, की आता असं माझ्यासोबत झालं आहे, मग आता करायला पाहिजे. काही वेळेला ना असंही होतं, अशी उलट्या केसेस पण आलेल्या आहेत, की ती जी व्यक्ती येते ना त्याला सतत विक्टिम कार्ड प्ले करायची सवय झालेली असते. म्हणजे जबाबदारी घ्यायचीच नसते. हां, सिम्पथी सीक करायची असते आणि त्याच्या आड नको असतं करणं, जबाबदारी टाळणं हे पण. सो एक्झॅक्टली असं वागण्यामागे त्या व्यक्तीचा दोष आहे का घरातल्यांचा दोष आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं आधी. आणि त्याचे 3-4 सेशन्स झाल्याशिवाय ते तुम्हाला नाही कळत. काही केसेस, काही असे एक्झाम्पल्स देऊ शकतो? हो आहेत. म्हणजे सेम झालेलं त्या व्यक्तीसोबत, त्या मुलीसोबत. लहान आहे ती, 30-1 वर्षाची आहे. तिला पण छोटा मुलगा, तेव्हा 2च वर्षाचा होता तो. आणि असंच होतं की अचानक सेकंड वेव्हमध्ये तिचा नवरा गेला. बट आय केम टू नो अबाउट इट लेटर, जेव्हा ती आली. तर तेव्हा तिच्या सासू सासरे आणि दिरांनी असंच केलेलं की इथे त्यांचं घर होतं ठाण्यात, आणि मग त्याच्यावरनं त्यांचे वाद आणि भांडणं आणि सपोर्ट नाही केला. देन शी ग्रॅज्युअली शिफ्टेड टू हर नेटिव्ह. तिचे आई वडील जिथे सातारा सांगली त्या परिसरात, तिथे ती गेली आणि तिथे मग तिने जॉब करायला सुरुवात केली. शी वॉज क्वाईट एज्युकेटेड आणि तेव्हा ती जॉब नव्हती करत, बिझनेस फ्रीलान्स करत होती. पण मग मुलगा लहान आहे आणि हे सगळं केल्यावर मग ते घराचे वाद वगैरे. पण तेव्हा मग हे समजून घ्यायला लागलं की हे पहिल्यापासून तसेच आहेत का, हिलाच जबाबदारी घ्यायची नाही आहे, असंही असतं. खूप देर इज अ व्हेरी थिन लाईन. कारण जर प्रत्येक वेळेला तुम्ही जर असंच म्हणत राहिलेत की बाबा नाही, मला आता जमतच नाही आहे, मला सारखा आधारच लागतो, ठीक आहे, मग तुम्ही या ना कम्युनिटीमध्ये, आम्ही तुम्हाला गाईड करतो, पण करायला तर लागणार ना. नातेसंबंध तुम्ही हे पण सांगतात की नातेसंबंध तुम्ही कसे, म्हणजे ज्यांनी नातेसंबंध सुरुवातीपासून ज्या व्यक्ती सांभाळत आल्यात त्यांच्या दुःखामध्ये देखील नातेसंबंध. आणि मी तेव्हा कन्सल्ट करते की कोणीतरी जो क्लोजेस्ट आहे तुम्हाला, मग ती कोणी तुमची नणंद असेल, बहीण असेल, दीर असेल, जाऊ असेल, कोणी असेल, सासूसुद्धा असेल फॉर दॅट मॅटर, त्यांना घेऊन या. दोज हू आर व्हेरी गुड विथ इच अदर आणि जे सपोर्टिव्ह असतात त्यांना घेऊन या. कारण मुळात अशा वेळेला ना ती व्यक्ती स्वतः इतकी विस्कळीत असते की कसं फिगर आउट करायचं तिला माहिती नसतं, तेव्हा इतरांनी तिला सपोर्ट करायचा असतो. आणि जेव्हा अनफॉर्च्युनेटली काही केसेसमध्ये की त्यांना खरंच सपोर्टच नसतो, मग त्यांचे काय, कोणीतरी तर अशी व्यक्ती असेल ना, एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, आई असेल, वडील असेल, बहीण असेल, कोणीतरी असेल जे त्यांना, हू इज व्हेरी क्लोजेस्ट टू यू. असं नाही ना की नवरा गेला किंवा बायको गेली आणि त्यानंतर मला कोणी क्लोजच नाही आहे, असं नाही होऊ शकत. कोण ना कोण तर असतं. वी आर सोशल ॲनिमल्स. सो असं तर कोणी ना कोणी असतंच की काही काळासाठी सपोर्ट देऊ शकतं, अंटील पहिले 2-3 महिने, काही 4 महिने. सो यू हॅव टू टेक दॅट सपोर्ट. काही लोकांचं असं असतं, अरे कसं सांगू, मग त्यांचीच कामं आहेत, मग आणखीन कुठे मी त्यांना, हे तुम्ही नका ठरवू ना. यू गो अँड आस्क फॉर द हेल्प ॲटलिस्ट. काय म्हणतील, नाही म्हणतील ना, पण विचारातचही काहीतरी तो कुठून तरी हेल्प मिळेल. आणि ज्यांना अशी हेल्प नाही आहे त्यांच्यासाठीच तर ही कम्युनिटी आहे की त्यांना आपण मुळात एम्पथाईज करू शकतो, त्यांचं ऐकू शकतो, काय पद्धतीने झालेलं आहे. मुळात त्यांना विलिंगनेस आहे का मूव्ह ऑन करायची. मूव्ह ऑन करायची म्हणजे काय, तर जबाबदारी घ्यायची आणि हळूहळू स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची तयारी आहे का. मुळात तुम्ही मदत त्यालाच करू शकता ना की ज्याला स्वतःला त्याच्यातून बाहेर यायचं आहे, ज्याला स्वतःला मदत करायची आहे आणि बाहेर यायचं आहे. ज्याला स्वतःला त्यातनं बाहेर यायचंच नाही आहे किंवा तेच क्रिप कोशातच राहतात, मग त्यांना तुम्ही हात काय तुम्ही अख्खं उचलून वर घेतलं तरी ते खालीच पडणार आहे, असं आहे. आणि काही लोक असे असतात ज्यांना बोट दिलं तरी ते पटकन येतात वर. सो त्या सपोर्टची आणि त्या गायडन्सची, नेव्हिगेशनची गरज असते. सो कम्युनिटीमध्ये आपण हेच की दरवेळेला त्यांना रडण्यासाठी खांदा असं नसतं.
त्यांचे थॉट ऐकून घेणं, त्याला एक व्हेंट आऊट होण्याची परमिशन देणं. इट्स ओके, तू बोल. काही वेळेला ना ही लोकं तेच परत परत जेव्हा सांगतात ना, तेव्हा त्यांनाच त्यांची उत्तरं मिळतात त्याच्यातनं. कारण दे आर सिक्वेन्सिंग इट, की असं झालं असेल, असं झालं असेल, असं झालं असेल का, असं झालं. सो ते होत असताना ना, परत परत सांगताना, पुन्हा पुन्हा विचार करताना वेगवेगळे अँगल्स त्यातनं मिळत जातात. त्याचे उत्तर त्यांना मिळतात. तुझ्या कम्युनिटीमध्ये तू सांगितलंस की 14 ते 15 जण आहेत. तुम्ही कम्युनिटी एकत्र येऊन काही अशा काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करतात का, ज्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला एक इमोशनल सपोर्ट मिळतो, एक मॉरल सपोर्ट मिळतो? अशा कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात? टेक्निक्स जसं जर्नलिंग आहे, किंवा एखादं हॉबी परस्यू करणं आहे, किंवा एखादं आर्ट परस्यू करणं आहे, कुकिंग. म्हणजे गेलेल्या व्यक्ती, कसं असतं ना, ही लोकं इतक्या ग्रीफमध्ये असतात, त्यांना सांगतं तुला आवडेल ते कर, तर ते करत नाहीत. उलटं सांगायचं त्यांना, गेलेल्या व्यक्तीला काय आवडतं ते कर. म्हणजे गेलेल्या व्यक्तीला जर समजा गार्डनिंगची आवड आहे, मग तू त्याच्यासाठी कर किंवा तू तिच्यासाठी कर, मग ते करतात. ते त्याच्यात मन रमवायला लागतं. सो इट इज अ अदर वे राऊंड. से म्हणतात नाही माझं मन नाही लागत ते, आता मला आवडतच नाही काही, मग त्याच्यासाठी कर. यू डू इट फॉर हर ऑर हिम. त्याला ते आवडायचं ना, मग तू कर. इट इज लाईक दॅट इज द वे यू विल गेट आउट ऑफ इट. किंवा त्या व्यक्तीला गेलेल्या पण बरं वाटेल, असं उलटं सांगावं लागतं त्यांना. सो दे गेट एंगेज इन टू दोज ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, एखादी व्यक्ती असेल की जिचा नवरा स्पोर्ट्सवाला असेल, क्रिकेट प्लेअर असेल, आणि तिला त्यातलं काहीच कळत नसेल, बट जस्ट फॉर द सेक ऑफ फिलिंग हिम गुड, की तो गेला आहे आणि तू काहीतरी ट्राय करतेस, त्याच्याशी कनेक्टेड काहीतरी. हां, त्यांच्याशी कनेक्टेड ठेवण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतात त्याच्यात त्यांना एंगेज करणं. हा साधारणपणे जसं तू मगाशी म्हणालीस की 1-1.5 वर्ष तरी माणसाला अंदाजाने या दुःखातून बाहेर यायला एक लागतो. एक पिरियड, एक लॉक पिरियड असतो कुठल्याही ट्रॉमातून बाहेर यायला, 21 डेजचा. कुठल्याही इट इज अ हॅबिट. म्हणजे तो माणसाचा स्वभाव आहे, ॲज अ ह्युमन बिंग म्हणतो, आपला नेचर, ह्युमन नेचर. 21 डेजचा एक तो लॉक पिरियड असतो. ही एक ग्रीफ तर खूप मोठं ग्रीफ आहे. याच्यामध्ये थोडासा तो लेंदी होऊ शकतो. याच्यामध्ये काही वेळा मेंटली इतके कोलॅप्स पण होतात की ते परत येतच, जसं तू मगाशी म्हणालीस. कम्युनिटी अशा लोकांसाठी काय करते? तर तेच अशी काही टेक्निक्स आहेत ज्याबद्दल आपण जस्ट बोललो, की त्यांना कुठेतरी एंगेज करून ठेवणं अदर दॅन द वर्क. आणि तुला वाटलं की हे करून पण याच्यातून हे बाहेर येत नाहीयेत, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्याकडे काही अशा इम्पॉसिबल केसेस आहेत, मी त्याच्याकडे येतच आहे. सो जेव्हा तुम्ही कम्युनिटी स्थापन करता तेव्हा सगळे सिनारिओज, सगळी परम्युटेशन, कॉम्बिनेशन्स तुम्हाला विचारात घ्यावीच लागतात. कारण प्रत्येक व्यक्तीला एकच नियम अप्लाय होईल किंवा प्रत्येक व्यक्ती 21 दिवसात नॉर्मल होईल असंही नाही आहे. फॉर समबडी इट विल टेक अराउंड 1 year, फॉर समबडी इट विल टेक 5 years ऑर मोर, डिपेंड्स. सो अशा वेळेला तुम्हाला एक कम्युनिटीसोबत सिक्युरिटी, म्हणजे पोलिसांची मदत, लॉ, काही जर कायदेशीर कॉम्प्लिकेशन्स असतील लॉ, त्याच्यानंतर इवन काउन्सिलर्स, ज्या सुसायडल अटेम्प्ट्स असतात, किंवा कोणी सुसाईड केली आहे म्हणून त्याची पार्टनर किंवा त्याचा पार्टनर पण सुसायडल झाला आहे, अशा पण काही केसेस असतात. इन दॅट सिनारिओ यू हॅव टू सीक हेल्प. तो ह्या सगळ्यांना पकडून ही कम्युनिटी चालते. कारण काही कॉम्प्लिकेशन्स झाली तर मग तुम्ही काय करणार? इट इज गोइंग टू बी अ रिस्पॉन्सिबल अप्रोच फॉर दॅट ना, की हे या कम्युनिटीला कनेक्टेड आहेत, या सगळ्यांची मदत घेतो आपण जिथे जिथे गरजेचं आहे. काही वेळेला आपण चॅनलिंग पण करतो, की त्यांना गाईड करतो. जसं मी मगाशी बोलले की डेथ सर्टिफिकेट कसं घ्यायचं, मग तू ह्या साईटला जा, इथे जा, हो सगळ्या. मग कुठे काय करायचं. मग आता ही कम्युनिटी जी बनली आहे ना, ह्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आहेत. काही बिझनेसवाले आहेत, काही मीडियावाले आहेत. मी मगाशी जी मुलगी म्हटलं ती अँट्रप्रिनर पण आहे आणि ती आता बँकर पण आहे, राईट. तिने आता जॉब सुरू केलेला आहे. किंवा एक माणूस आहे, त्याला 2 मुलं आहेत, मोठी मुलं आहेत. ही इज इन टू पॉलिटिक्स, आणि पॉलिटिकल पण त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत, ॲज वेल ॲज ही इन टू बिझनेस. सो ते एकमेकांना पण गाईड करतात, एकमेकांना हेल्प पण करू शकतात. सो कम्युनिटीचा अर्थच असा आहे की इथे आपल्यासारखेच 10 लोक आहेत जे आपल्याला जज नाही करणार. आपण कुठे अडकलो तर हसणार नाही आहेत, आपल्याला मदत करणार आहेत, जज नाही करणार आहेत. बेसिकली तुला एवढं पण नाही माहिती असं नाही म्हणणार आहेत. नाही माहिती आहे मला, म्हणूनच तर मी आली आहे किंवा म्हणूनच तर मी आलो आहे. सो एखादी बाई असेल आणि एखादा पुरुष असेल की ज्याला लग्न नाही करायचं आणि एकट्यालाच मूल असेल आणि त्याची काळजी घ्यायची किंवा एकट्यालाच राहायचं आहे, तर त्याला माहिती नसेल कदाचित की कुकर कसा लावतात. शी कॅन टीच हिम ना. सो ते एकमेकांचा सपोर्ट होतात.
सपोर्ट म्हणजे एक गायडिंग एंजल ज्याला म्हणतात, की एक वेगवेगळ्या क्षेत्रातली मदत एकमेकांना कसं करायचं. एखादी टीचर असेल की ॲडमिशन कशी घेतात मुलांना हे एखाद्या पुरुषाला माहिती नसेल, जर कसं आता मी काय करू प्रोसेस, तर ती त्याला गाईड करू शकते. किंवा एखादा मीडियावाला असेल तर तो गाईड करू शकेल कोणाला जर काही त्या बाबतीतली हेल्प हवी असेल तर. बँकिंग क्षेत्रात म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये असल्यामुळे एकमेकांना ते एकमेकांना हेल्प करतात. की बिझनेसमध्ये ओके तुला मदत हवी आहे का, मग तू काही इन्व्हेस्टमेंट रिलेटेड असं तू इथे इन्व्हेस्ट कर तू कारण ना ही सगळी लोकं मुळात नुसती उंटावरून शेळ्या हाकणारी नसतात, मुळातनं ही त्यातनं गेलेली असतात, इन्क्लुडिंग मी जेव्हा ती माझ्याकडे पहिले येते व्यक्ती, तेव्हा असं नाही ना की मी असंच बसून काहीतरी सल्ला देते. आय हॅव गॉन थ्रू इट. म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग घ्या डेफिनेटली, त्याची टेक्निक्स वेगळी असतात, ती घ्यावी पण लागतात काही वेळेला. दरवेळेला ह्याच कन्सल्टिंग कम्युनिटीमध्ये येऊनच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असा मी अजिबात दावा करत नाही. पण मुळात उद्देशच तो आहे ना की यू हॅव टू गिव्ह देम अ बेटर लाईफ. उभं करतात स्टँड. हां, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला मदत घ्यायला लागली तर काय हरकत आहे, घ्या. तुमच्या फ्रेंड्सची मदत घ्या. मग त्या कम्युनिटीमधले कोणी एकमेकांचे फ्रेंड्स आणि काही कॉन्टॅक्ट्स असतील ते पण एकमेकांना गाईड करतात की तू असं करून बघ, असं नको तसं कर. कुठेतरी तर तुम्हाला मार्ग मिळतो. फक्त वन थिंग इज मॅन्डेटरी, तुमची इच्छा पाहिजे. अशीच लोक या कम्युनिटीत येतात की ज्यांना इम्प्रूव्ह व्हायचं आहे आणि ज्यांना पुढं जायचं आहे. मग तुम्ही रिमॅरेज करा नका करू, दॅट इज अनदर थिंग. पण ज्यांना एक करेज गॅदर करायचं आहे आणि उभं राहायचं आहे, मुळात उभं राहायची इच्छा आहे आणि पुढे जायची इच्छा आहे आणि अजून अशा लोकांना मदत करायची पण इच्छा आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की इतकी वर्ष झाली, 3-3.5 वर्षात, तरीसुद्धा ही 14 लोकच आहेत. लोकांना अजून पण इतकं याच्याला महत्त्व अजून तितकं कळायला हवं. खरं तर कळलं तरी जबाबदारी घ्यायची नसते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. अच्छा हे करायला लागेल का, असं होतं ते. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की आपण बऱ्याच वेळा बघतो की जेव्हा म्हणजे महिला एखादी विधवा होते तर ती पूर्ण आयुष्य म्हणजे आपलं जे कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे त्याच्यानुसार ती नवऱ्याच्याच अवतीभोवती तिचं पूर्ण आयुष्य असतं. आपण बघत आलो आपल्या पिढ्या. तर तो गेल्यावरती ती जागा दुसऱ्या पुरुषांना देऊ शकत नाही पटकन तरी. आजचा काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण ही पण एक बाजू आहे त्याच्यामध्ये. पण पुरुषांच्या बाबतीत हे म्हणजे अगदी काळ टू काळ होत आलेला आहे की तो जास्तीत जास्त 1 वर्ष अगदीच डोक्यावरनं पाणी, 2 वर्ष एकटा राहतो, कुटुंब सांभाळतो. काही मी तर असे पण बघितलेत की ज्याने 3ऱ्या महिन्यामध्येच लग्न केलेलं आहे, रजिस्टर मॅरेज करून आणलेलं आहे. किंवा नाही, मुलांना सांभाळायला कोण नसतं, हा एक फार मोठा त्याच्यामध्ये म्हणजे हे खूप बेसिक कारण आहे त्याच्यामध्ये, प्रत्येकजण सांगतात. पण तो लगेच लग्नाला तयार होतो. तर ह्या 2 मानसिकता वेगवेगळ्या. ती मात्र नवऱ्याच्या आठवणीमध्ये बाई आयुष्यभर जगत राहते, मुलांना वाढवते. पुरुषाच्या बाबतीत ते होत नाही. तो पटकन गिवअप करतो म्हणा किंवा तिला विसरतो, मागचं पानावरनं तो दुसऱ्या पानावर येतो. बायका तिथेच अडकून राहतात. याबद्दल तू काय? मुळात मेल आणि फिमेल ह्यांचं स्ट्रक्चरच असं डिझाईन झालेलं आहे. मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असो. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंडिया ऑर अदरवाईज. मुळात बायकांची इमोशनल जडणघडण आणि पुरुषांची इमोशनल जडणघडण ह्याचं स्ट्रक्चरिंगच असं आहे की जिथे बायका जेव्हा एखाद्या व्यक्तीशी एकरूप होतात किंवा त्यांचं सेक्शुअली म्हणा, फिजिकली म्हणा, सगळ्याच इमोशनल लेवलला, तेव्हा त्या अजून त्याच्याशी घट्ट होत राहतात. पुरुषांचं असं नसतं. पुरुषांना पूर्ण घराची जबाबदारी आणि जास्ती आउटगोईंग आणि सोशल लेवलला त्यांना काम करायचं असतं. त्यामुळे म्हणा इमोशनली ते वीक असतात किंवा डिटॅच्ड असतात असं नाही आहे. पण त्यांचं फंडामेंटल स्ट्रक्चरच असं असतं की दे गेट आउट ऑफ इट, म्हणजे दे टेंड टू गेट आउट ऑफ इट. काही वेळेला उलटं पण असतं की त्यांना नसतं करायचं. जे मी मगाशी बोलता बोलले की समाजाचाच त्यांना फोर्स असतो की तू कर, तुझ्याच्यानी हे होणार नाही आहे. व्हेअरएज आपल्याकडे बायकांना तसं नाही आहे, त्यांना सगळंच करावं लागतं. जे मी सुरुवातीला म्हटलं, घरचं पण करा, दारचं पण करा, मुलांची पण काळजी घ्या. सो हे सगळं बायकांना करावंच लागतं आपल्याकडे. आपलं अपब्रिंगिंगच तसं झालेलं आहे इंडियन सोसायटीमध्ये. व्हेअरएज पुरुषांना, असेही पुरुष आहेत अजूनही ज्यांच्याबद्दल मी मगाशी बोलले, यांना 2 मोठी मुलं आहेत, त्यांनी नाही केलं आहे लग्न, त्यांना नव्हतं करायचं.
सो इथे ना सगळ्यात जास्ती काय मॅटर करतं तर तुमच्या घरच्यांचा आणि आजूबाजूच्यांचा सपोर्ट, वेदर ही इज विलिंग ऑर नॉट विलिंग. तुम्हीच जर त्याला पुश करत राहिलेत की नाही आता तुला करावंच लागेल, तर मग करणारच तो. इट इज अ फंडामेंटल स्ट्रक्चर बिल्डिंग पुरुषांचं की दे गिव्ह अप. ओके ठीक आहे, जास्ती डोक्याला ताप नको, चला करून टाकू. मग त्याच्यात त्यांची ॲक्च्युली इन्व्हॉल्वमेंट किती असते हा एक वेगळा मुद्दा आहे. खूप वेगळा मुद्दा आहे. असं आपण लगेच जज नाही करू शकत की त्यांना काय फरक नाही पडत. त्यांना फरक पडतो, बट दॅट इज द वे दे रिस्पॉन्ड टू इट. सो प्रत्येकाची रिस्पॉन्ड करणे बाईची एक्सेप्टेशन म्हणतो आपण, मगाशी म्हणालो येस येस ती त्यांनी स्वीकारले की आज ती नाही आहे आणि मग ते दुसऱ्या बरोबर इन्व्हॉल्व. माझ्या बाबतीत हे झालंय. मी माझं उदाहरण देते की जेव्हा माझा नवरा जेव्हा गेला आणि त्याच्यानंतर माझा मुलगा तेव्हा तिथे नव्हता, त्याला मी माझ्या बहिणीकडे ठेवलं होतं. तर ही केम बॅक ऑन द 10th डे. आणि जेव्हा आम्ही भेटलो पहिल्यांदी ह्या इन्सिडेंट्स नंतर एकमेकांना, तेव्हा तो मला पटकन हे म्हणला की आता तू नसतीस आणि बाबा असता तर तो नसता रडत बसला. म्हणजे एक 11 वर्षाचा मुलगा मला सांगतोय त्याच्या वडिलांबद्दलची ही गोष्ट. अर्थात प्रत्येकाचा रिस्पॉन्स अगेन इट इज डिफरंट, पण त्याचा तो रिस्पॉन्स होता. यू हॅव टू डू इट एनी वे, यू हॅव टू डू इट. त्यांनी नसतं, तो नसता रडत बसला, त्यांनी केलंच असतं ना. तू गेली असतीस आणि तो राहिला असता तर. हे त्याचं वाक्य होतं. सो इट वॉज अ जर्क फॉर मी की अरे असं पण म्हणजे असा हा मला सांगतोय ही गोष्ट. म्हणजे मला किती गोष्टींच्या बाबतीत आता सतर्कतेने आणि या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून पुढे जायचं आहे. मला जास्ती त्याच्यात राहता येणार नाही आहे का? अर्थात तसं नसतं, इट टेक्स टाईम आणि तो दिलाच पाहिजे प्रत्येकाला. पण पुरुषांची जडणघडण आणि स्त्रियांची जडणघडण ही एक बेसिक पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे सामाजिक जडणघडण आपल्याकडची, की घरचेच फोर्स करतात मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि अजून एक तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शुअल रिक्वायरमेंट्स. सो स्त्रियांच्या बाबतीत असं होत नाही, बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात आता, त्यामुळे अगदी सगळ्याला आपण तेच लेबल नाही लावू शकत. पण मोस्ट ऑफ द केसेस की त्या नाही फिजिकली तेवढ्या अप्रोचेबल होऊ शकत परत नवरा गेल्यानंतर. इट टेक्स टाईम फॉर देम टू गेट एंगेज्ड इन टू अ फिजिकल रिलेशनशिप किंवा ती रिक्वायरमेंट असणं. पुरुषांची जडणघडणच अशी झाली आहे ना, आता अगदी बेसिकमध्ये जर सायकोलॉजीमध्ये घुसायचं झालं तर बायका पहिले इमोशनली अटॅच होतात आणि मग त्या फिजिकल होतात आणि मग त्या आणखीन इमोशनली अटॅच होतात. पुरुष हे आधी फिजिकली अटॅच होतात, मग ते इमोशनली एंगेज होतात. आणि वन्स दे डू इट त्याच्यानंतर त्यांची इमोशनल एंगेजमेंट थोडी कमी होत जाते. इट्स अ फॅक्ट, दॅट इज द वे वी आर डिझाईन्ड. ओके, सो हा एक फंडामेंटल तर झालाच. आणि दुसरं मी म्हटलं सोशल. आणि तिसरी ह्या सगळ्या गोष्टी काय कशाला किती मॅटर करतं आणि तुमचं अपब्रिंगिंग कुठे झालं आहे, कसं झालं आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजच्या काळामध्ये खूप चॅलेंजिंग आहे सगळं सराउंडिंग. आता आपण म्हणजे ठीक आहे, तुझी कम्युनिटी तू एक उभी केली आहेस की जी विडो आणि विडोवरसाठी काम करते आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण आता म्हणजे रिमॅरेज करणाऱ्यांचा पण वेगळा ट्रेंड आहे, कारण नो बडी वॉन्ट टू लिव्ह अलोन. करेक्ट. एकटं राहणं आता इतकं सोपं नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये वगैरे. असं कम्युनिटी त्याला सपोर्ट करते. सपोर्ट करतेही आणि करतही नाही असं मी म्हणेन, कारण अगेन इट इज व्यक्तिसापेक्ष. कारण मुळात कम्युनिटीचा ॲप्रोच हा त्या व्यक्तीला संपूर्ण बनवणं हाच आहे, की तुमचं कुठे अडलं नाही पाहिजे. तुम्ही तुमची कामं सगळी तुम्ही करून पुढे गेला पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही कायम आहोत हे सांगणारीच ही कम्युनिटी आहे. मग तुम्ही प्रॅक्टिकल मोडवर कुठे अडकलात तिथे पण जितकी आणि जी काय मदत त्यांना लागेल की तू असं कर, तू तसं कर, ज्याबद्दल आपण बोलू. इमोशनल म्हणजे त्यांचं ही ऐकून घेणं, त्या डेट्सना त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करणं हे तर आहेच. पण हा अप्रोच देणं की यू आर बिकमिंग अ कम्प्लीट पर्सन, त्याच्या पुढं जाऊनसुद्धा जर एखाद्याला किंवा एखादीला असं वाटलं की मी म्हातारी झाल्यानंतर मी फिजिकली किती सस्टेन करू शकेन मला माहिती नाही, किंवा एखादा चांगला पार्टनर त्यांना खरंच मिळाला जो त्यांना समजून घेतोय आणि खरंच चांगली साथ त्यांना मिळाली, तर जरूर त्यांनी करावं. पण अगेन इट इज अ व्हेरी पर्सनल डिसिजन. कारण त्याच्यातनं जर पुन्हा कॉम्प्लिकेशन्स तयार झाली, जर तुम्ही पूर्ण वेळ दिला नाहीत त्यातनं बाहेर यायला आणि जस्ट एक वे आऊट आणि सोल्युशन म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे बघत असतात,
होऊ शकतो, तर इट इज नॉट गोइंग टू वर्क. सो तुमची डिपेंडन्सी जी आहे ना, डिपेंडन्सी म्हणून तुम्ही पार्टनर बघताय का, तर डोंट डू दॅट. हा माझा आउटलुक आहे ह्या कम्युनिटीतून जो मी देते. बिकम अ होल पर्सन, बी केपेबल ऑफ डुईंग एव्हरीथिंग. जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही सिंगल हँडेडली करू शकता त्या करा. तुमची डिपेंडन्सी नाही राहिली नाही पाहिजे. आणि जर तुम्ही सोल्युशन म्हणून पार्टनर बघताय तर इट इज नॉट गोइंग टू वर्क. जर तुम्हाला खरंच चांगला पार्टनर मिळाला आहे की ज्याच्यामुळे तुमची ग्रोथ होतीये, पार्टनरशिप कशाला म्हणतात, किंवा आपण आणि लग्न का comparison करतो, पण नंतर होऊ शकतं. हां एक्झॅक्टली. कंपॅनियनशिप आपण का करतो की यू आर एक्सपेक्टेड टू ग्रो विथ इच अदर, नॉट टू कम्पेअर. किंवा जर त्याच्यातच तुमचं एकमेकांना खाली दाखवण्यात आणि इमोशनल ट्रॉमा त्यातून जो नवीन क्रिएट होणार आणि तुमच्या पास्टवरनं जर तुम्ही एकमेकांना बोलायला लागलेत तर मग इट इज नॉट गोइंग टू वर्क. सो तो खूप एक सजग डिसिजन घेणं गरजेचं असतं. पण त्याआधी तुम्ही कोणावर डिपेंड नाही आहात ना, तुम्ही तुमचं सगळं हँडल करू शकताय ना, हा दृष्टिकोन नेऊन मग पुढे जायचं तर तुम्ही जा, बट नॉट ॲज अ डिपेंडन्सी सोल्युशन. थोडक्यात इमोशनली जाऊन लगेच असे एका इमोशनमधून तुम्ही बाहेर निघत नाही, तो पण दुसरं एक इमोशन होऊन. आणि अशा केसेस आहेत तशा केसेस बायकांच्या बाबतीत बेसिकली अशा भरपूर की वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांच्या ऑफिसमधलंच कोणतरी त्यांना जातंय कोप करायला की हां मी तुला कसा आधार देतो बघ, देन दे गेट इन टू फिजिकॅलिटीज आणि मग नंतर तो माणूस निघून जातो, मग ती आणखीन व्यक्ती कोलॅप्स होते. देन वाय आर यू क्रिएटिंग दॅट डिपेंडन्सी? You become strong, you become a whole person who can take your own decision and run the house. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला जर खरंच त्याची गरज आवश्यकता भासते का, तर तुम्ही जरूर करा. बट देन बी रेडी फॉर ऑल द कॉम्प्लिकेशन्स दॅट मे अराईज. हा दृष्टिकोन त्यांना देणं खूप गरजेचं असतं. इट इज नॉट अ शॉर्ट टर्म सोल्युशन. तुमच्याकडे म्हणजे विचारणा होते तशी, एखादं विचारतो की काय करू, मी करू का नको करू, असं होतं. हो डेफिनेटली. पण म्हणजे सक्षमीकरण हाच ह्याचा मुख्य उद्देश. त्याचं कारण पुन्हा सेकंड इनिंगमध्ये जाण्याआधी त्याचं कारण तुम्ही शोधा, इमोशनली सर्वांगाने त्याचा विचार करा. आणि जर ते तुम्हाला खरोखर एका विकासाकडे किंवा ग्रोथकडे घेऊन जाणार असेल, त्यांनी खरंच तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो होणार असाल आणि तुमचं लाईफ खरंच चांगलं होणार असेल तर जरूर करा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि देव न करो तुम्ही सोल्युशन म्हणून दुसरं लग्न केलं आणि पुन्हा तेच झालं तर, until you learn that it will come back to you, असं होऊ शकतं ना. सो दिस इज नॉट अ सोल्युशन. जर तुम्हाला खरंच एक संपूर्ण आधार म्हणून किंवा एक खरंच छान कोणीतरी मिळतंय आणि ज्याची तुमची खरंच ग्रोथ होते आहे तर तुम्ही करा, डेफिनेटली करू शकता. मेघा, तुझं काम खरंच खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे तुझ्या कामामधून तू ज्यांना खरंच गरज आहे अशा माणसांना घडवतेस, ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे, ज्यांना समाजामध्ये पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करण्याची जी गरज असेल त्याचं काम तू करते. तुझ्या कामाला आपलं महानगर आणि आमच्या ओंदी मालनीच्या खूप खूप शुभेच्छा. आज तू तुझ्या अगदी धावपळीच्या सगळ्या शेड्यूलमध्ये आलीस, त्याबद्दल तुझे विशेष आभार. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा खूप छान प्लॅटफॉर्म आहे हे पोचवण्याचा लोकांपर्यंत, त्यामुळे मनापासून आभारी. थँक्यू.